हाय सखे, झाली का कामं आवरून? आज तुला मी कशी आहेस विचारणार नाही, कारण तुला मी बऱ्याचदा सांगितलं आहे की समोरच्याने तुला तू कशी आहेस, तू बरी आहेस का हे विचारावं. ही अपेक्षा सोडून दे आणि स्वतःला विचार की तू बरी आहेस का, तू खुश आहेस का. आणि जर नसशील तर तुला स्वतःला खुश करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. तू सगळ्यांचं करत राहशील, सगळ्यांना हेल्दी ठेवण्यासाठी, सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी तू मर रात्रंदिवस मरशील आणि स्वतःकडे दुर्लक्ष करशील. आणि एक दिवस असा येईल की ज्या अपेक्षा तू इतरांकडून करतेस ना, समोरच्यांकडून, की समोरच्याने मला 2 शब्द प्रेमानं बोलावं, समोरच्यानं माझी काळजी घ्यावी, मला छान सरप्राईज द्यावं, तू आमच्यासाठी किती करतेस हे 2 शब्द बोलावेत. याच्यासाठी तू जी काही मेहनत करतेस ना, त्या सगळ्या मेहनतीवर जेव्हा पाणी पडेल ना, तेव्हा जो मानसिक आणि शारीरिक त्रास तुला होणार आहे, त्यावरी 2 शब्दांची प्रेमाची फुंकर काहीच कामाची नाही, हे लक्षात घे. त्यामुळे आता सध्या गरजेचं हे आहे की तू स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःला वेळ देणं. डिप्रेशनमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये असशील ना, तर तिथून बाहेर येण्यासाठी तुला काय करणं गरजेचं आहे यावर अभ्यास कर थोडासा. की तुला कोणाशी बोलल्यानंतर छान वाटतं, तुला काय ॲक्टिव्हिटी केल्यानंतर छान वाटतं. एखादी हॉबी जप की ज्याच्यामुळे तुला आनंद मिळेल. पण ॲटलिस्ट 24 तासामधला 1 तास स्वतःसाठी तरी दे. झालं. बघता बघता 2025 संपत आलं, 2026 येणार आहे. तुला तुझ्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी होणार आहे. आणि जर तू याच प्रयत्नामध्ये असशील की मी सगळ्यांसाठी मी अशी बनणार आहे की हिच्याशिवाय आमचं काहीच होणार नाही, या टाईपचं तुला वाटतंय, कोणाचं कोणा वाचून अडत नसतं ग. तू जरी 4 दिवस गायब झालीस ना, तरी जी लोक तुझ्यावर आता डिपेंड आहेत ना, तर ती लोक दुसरा मार्ग शोधतील तुझी जागा रिप्लेस करण्यासाठी. तुझी कामं करतेस ना, त्या कामासाठी. पण तुझ्यातली तू गायब झालीस तर मात्र तुला तू सापडणार नाही. तेव्हा खूप अवघड होऊन जाईल ग. माझे शब्द खूप गुंतागुंतीचे आहेत, पण थोडंसं लक्ष देऊन जर तू त्याचा अर्थ काढशील ना, तर तुला कळून जाईल की तू हरवत चालली आहेस आणि तुला लवकरात लवकर स्वतःला शोधणं खूप गरजेचं आहे. जर तुला असंच गायब व्हायचं नसेल तर तुला कुठलाही अवॉर्ड भेटणार नाही. खूप चांगलं बनून आणि कोणीतरी आपल्याला तू किती छान आहेस असं म्हणून, किंवा तू आमच्यासाठी किती करतेस असं म्हणून नाही मिळत ग काही. सो या सगळ्या मोहमायातून बाहेर ये आणि स्वतःकडे थोडंसं लक्ष दे. आता तू बरी नाही आहेस हे तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ऐकून? तुमचं मन मोकळं. मला वाटते की प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ ऐकावा, म्हणजे तुमचं मन अगदी हलकं होऊन जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक ना एक प्रश्न नक्कीच असणार. त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटलं असेल अशी मी आशा करते. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.